विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये जे आपल्याकडे महाविकास आघाडी आणि महायुती या ज्या काही दोन मुख्य आघाड्या आहेत त्यांच्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपा संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या अधिक वेग पकडू लागलेल्या आहेत। विधानसभेच्या तोंडावर ही जी विधानसभा होणार आहे महाराष्ट्रात त्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी हे जे राजकीय पक्ष आहेत हे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये सभा असतील, मेळावे असतील, तसंच आढावा चर्चा असतील, आढावा बैठका असतील त्या घेताना आपल्या सर्वांनाच पाहायला मिळतात। अशा संदर्भातच हे सगळं सुरू असताना जागा वाटपा संदर्भात चर्चा जी आहे ती जोर पकडू लागलेली आहे। त्यासोबतच अजून एक चर्चा जी आहे ती आहे मुख्यमंत्री पदासंदर्भातली। महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे दोन्ही आघाड्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून नेहमीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं। अनेक वक्तव्य जी आहे ती दोन्ही आघाड्यांकडून समोर आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। परंतु अशातच महाविकास आघाडीकडून मात्र उलटसुलट चर्चा जी आहे मुख्यमंत्री पदाबाबत ती अनेकदा समोर आलेली आपण सर्वांनीच पाहिलेली आहे। काही दिवसांपूर्वीच षण्मुखानंदमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी समोरून सांगितलेलं होतं की काँग्रेस आणि शरद पवारांना की तुम्ही महायुतीचा जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तो घोषित करा, जाहीर करा, माझा त्याला पाठिंबा आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांचं समोर आलेलं होतं। आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे की जेव्हापासून महाविकास आघाडी विधानसभा लढवणार असं निश्चित झालंय तेव्हापासूनच ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशा प्रकारची जी वक्तव्य आहे ती समोर येताना पाहायला मिळाली। अनेकदा ठाकरे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेच हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशा प्रकारची वक्तव्यही केली होती। त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं होतं। आता पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या चर्चा आहेत की महाविकास आघाडीचा तिढा जो आहे तो पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरच येऊन अडकलेला आहे। आता ह्या सगळ्या चर्चामध्ये ही सगळी झाली पार्श्वभूमी। आता सुद्धा काल परवा जेव्हा उद्धव ठाकरे यांची जी एक सभा एका कार्यक्रम जेव्हा त्यांनी अटेंड केला होता नागपूरमध्ये तेव्हा देखील त्यांनी काँग्रेसवर विश्वास नसल्याचं वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करू नका, पाठीवर खंजीर खुपसण्याचं काम करू नका, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी काँग्रेसच्या बाबतीत केलं आणि कुठेतरी त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा काँग्रेसवर विश्वास नाही का असं दिसून येत आहे। अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही। मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही, पाठीमागनं वार करायचा नाही। रामटेक मागितली, आम्ही रामटेक दिली आणि मला अभिमान आहे जे सगळे शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा कद्रूपणा केला नाही। महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय। या संपूर्ण घडामोडीमध्ये जर का जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीच्या बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर अद्यापही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप 100% झालेलं नाहीये आणि जागा वाटपा संदर्भात तिथे तिढा निर्माण झालेला आहे। कारण की अनेक जागा ज्या आहेत त्यावर काँग्रेस असेल आणि उद्धव ठाकरे गट असेल यांच्यामध्ये ओढताण जी आहे ती सुरू झालेली आहे। रस्सीखेच जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक जागा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे गटाला हव्यात परंतु काँग्रेसने त्यावर दावा सांगितलेला आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होण्याची, मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार जे आहेत म्हणजे आपण जर का ठाकरे गटाचा आणि काँग्रेसचा विचार केला तर या दोघांची विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे। दोघंही दोन टोकाचे आहेत। त्यांना एकत्र साधण्याचं काम जर कोणी केलेलं आहे तर ते शरद पवारांनी केलेलं आहे। परंतु शरद पवारांच्या जागा वाटपा संदर्भातली असू दे किंवा मुख्यमंत्री पदाबाबतली असू दे भूमिका जी आहे ती कधीही स्पष्ट नसल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यांची वक्तव्य जी आहेत ती निवडणुकीनंतर आम्ही बघू, जागा वाटपावर आता चर्चा होईल अशा प्रकारचीच राहिलेली आहेत। त्यामुळे शरद पवार यांची देखील नीटशी भूमिका नाहीये, काँग्रेस आणि ठाकरे गटाचं पटेल असं वाटत नाहीये। आणि यामध्येच जर का मुख्यमंत्री पदाबाबत बघितलं तर निवडणुकीनंतर जर का महाविकास आघाडी निवडून आली तर जर का काँग्रेसने स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला तर त्याला ठाकरे गट पाठिंबा देईल का यावर मात्र शंकाच आहे। तसंच शरद पवारांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचंय आणि त्यामुळे निवडणुकीनंतर ते कुठेतरी भाजपा सोबत जातील अशीही वक्तव्य, अशाही चर्चा समोर आलेल्या होत्या। त्यामुळे थोडक्यात पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट असू दे, काँग्रेस असू दे किंवा शरद पवार असू दे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून मात्र एकमत नसल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे महाविकास आघाडी कुठपर्यंत एकसंध राहते हे पाहावं लागणार आहे। तसंच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून या तिन्ही पक्षांमध्ये कुठेही वाद निर्माण होतो का हे पाहावं लागणार आहे। परंतु सध्या तरी शरद पवारांची जी भूमिका आहे ती सुद्धा स्पष्ट नाहीये। उद्धव ठाकरे गट मुख्यमंत्री पदावर अडून बसलेला आहे, काँग्रेसलाही स्वतःचा मुख्यमंत्री हवाय
तशी काँग्रेस नेत्यांची अनेक वक्तव्य समोर आलेली होती. त्यामुळे जर का महाविकास आघाडीचं कुठे घोडं अडलंय तर ते अडलेलं आहे मुख्यमंत्री पदावरून. अशाच प्रकारच्या विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.